आपण बघू शकता या ठिकाणी भारतीय मीडिया फाउंडेशनच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण अधिकारी अरुण यादव यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे। थोड्या वेळापूर्वी आम्हाला सांगण्यात आलं होतं की आपण उपायुक्त जे शिक्षण विभागाचे आहेत शरद पवार यांना भेटूया, परंतु त्यांची काहीतरी मीटिंग चालली आहे, त्यांची व्हॉइस किंवा त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स चाललेली आहे, त्यामुळे ते सध्या उपस्थित नाही राहणार असं किंवा थोडा वेळ लागेल अजून। त्यामुळे आम्ही पुन्हा या ठिकाणी आमचं जे संविधानिकरित्या आम्ही जे उपोषण करतोय, एक दिवसीय लाक्षणिक उपोषण, ते आम्ही शांततेने कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास न देता सगळ्याच्या चौकटीमध्ये राहून हे सगळं करतोय। कारण यांनी जो कालावधी जो टाइम दिला होता आम्हाला, तुमचं करा ना तुम्ही काम। आपण बघू शकता या ठिकाणी आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की हे जे उपोषण आहे हे अन्यायाविरुद्ध, कालच तुम्ही बघितलं असेल डेंजर एकदम। आणि आपण बघू शकता या ठिकाणी हा एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आम्ही शांततेत करतोय, परंतु या ठिकाणी जे काही अधिकारी आहेत ते इथल्या सिक्युरिटी गार्ड्सना यांना दबाव आणतायत आणि त्यांचा दबाव आमच्यावरती आणण्यासाठी। परंतु भारतीय मीडिया फाउंडेशनच्या माध्यमातून मी एकच गोष्ट सांगतो की आम्ही कोणत्याही दबावाला घाबरत नाही, बळी पडत नाही, आम्ही कोणत्याही प्रशासनाला घाबरत नाही, हे तुम्हाला आम्ही दाखवतो। आणि आमचं जे लाक्षणिक उपोषण आहे ते उपोषण आमचं चाललेलं जे आहे, त्यामुळे आपण बघू शकता या ठिकाणी हा दबाव तंत्राचा वापर जर हे करत असतील, आणि आपण बघू शकता या ठिकाणी हा बॅनर लावलेला आहे आणि जो टाइम दिला होता त्या टायमाचं पालन यांनी केलेलं नाहीये। त्यामुळे जोपर्यंत शिक्षण अधिकारी अरुण यादव यांचं निलंबन होत नाही आणि शाळेची बाजू जर घेत असतील आणि जर प्रत्येक वेळेला हा प्रकार असं जर करत असतील तर कुठेतरी रोकथाम करणं गरजेचं आहे। आणि संबंधित जे काही सिक्युरिटी अधिकारी वगैरे असतील आम्ही त्यांचा मान सन्मान करतो, परंतु 2चा टायमिंग झाला, 2 वाजून गेले आणि आम्ही सहकार्य करतो, परंतु हे कुठेतरी या गोष्टीला वाचा फोडणं गरजेचं आहे। आणि याचा उपयोग जर चांगल्या पद्धतीने जर करत नसतील तर कुठेतरी आम्हाला काहीतरी करणं गरजेचं आहे। आणि आम्ही आता पण सांगतो की आम्ही कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास देत नाही, शांततेत आम्ही आमचं म्हणणं आणि हा अधिकार संविधान आम्हाला देतो की शांततेत आम्ही जे काही निषेध आमचा आहे तो करण्याचा। परंतु आमची सुद्धा इथल्या सिक्युरिटी गार्ड यांना सगळ्यांना विनंती असेल की तुम्ही सुद्धा जे काय संबंधित अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना तुम्ही सांगा। आणि आतापर्यंत आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय, परंतु जर एखाद्या मुलीवरती आणि तिच्या पालकांवरती एवढी भूमिका जर घटना होत असेल आणि तरी सुद्धा जर प्रशासनातील शिक्षणातील अधिकारी जर असं करत असतील तर हे कुठेतरी चुकीची गोष्ट आहे। त्यामुळे आम्ही गेटच्या बाहेरच इथे बघू शकताय थांबलेलो आहोत आणि आमचं म्हणणं आम्ही शांततेत करतोय। शरद पवार साहेबांना जर ज्यावेळेस जे नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त आहेत शिक्षण विभागाचे आपले, आणि सध्या खिल्लारे मॅडम जे आहेत त्यांच्याशी तर आम्हाला मीटिंग करायचीच नाही, भेटायचंच नाही, कारण त्यांनी सुद्धा 2 वेळेस 1 वेळेस आम्हाला स्वतः बोलून त्यांनी सुद्धा आमच्या भारतीय मीडिया फाउंडेशनचा आणि पत्रकारांचा अपमान त्यांनी केलेला आहे। त्यामुळे या जी सोक्षमोक्ष जर होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये खिल्लारे मॅडम यांच्यासाठी सुद्धा आम्हाला निलंबित करण्यासाठी उपोषण करावं लागेल। बंधूंनो, हीच माहिती तुम्हाला देण्यासाठी समोर आलो होतो। थांबतो, तुमची रजा घेतो। जय भीम, जय महाराष्ट्र।